लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार फटका बसला आणि त्यानंतर विधानसभेसाठी महायुतीने जोरदार कंबर कसली। पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात सकाळ सामच्या सर्वेत नेमकं काय समोर आलंय, राज्यात कुणाचं सरकार येणार याविषयीचा हा खास रिपोर्ट। 2024 ला कुणाचं सरकार? विधानसभेवर महायुतीचा की मवियाचा झेंडा? साम सकाळच्या सर्वेत कल कुणाला? लोकसभा निकालात महायुतीला जोरदार धक्का बसला आणि मवियानं जोरदार मुसंडी मारली। त्यातच आता सगळ्याच पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। तर 3 महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत कुणाचं सरकार येणार या संदर्भात सकाळ माध्यम समूहाच्या सर्वेत लोकांनी आपला कल स्पष्ट केलाय। 48.7% लोकांनी मवियाला पसंती दर्शवली आहे, तर महायुतीला 33.1% लोकांनी पसंती दिली आहे। तर 4.9% लोकांनी यापैकी कुणीही नाही असा कौल दिलाय। तर 13.4% लोक सांगतायत अद्याप आमचं काहीच ठरलेलं नाही। सध्या राज्यात भाजप 103, शिंदे गट 38, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40, काँग्रेसला 37, ठाकरे गटाकडे 15, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आमदार असं संख्याबळ आहे। त्यातच लोकसभेला महाविकास आघाडीनं 30 जागांवर मुसंडी मारली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। तर आता लोकसभेला मवियाला झुकतं माप देणाऱ्या लोकांचा जुलैच्या पहिल्या आठवड्यातही मवियाकडेच कल असल्याचं सकाळ सामच्या सर्वेत समोर आलंय। मात्र या सर्वेक्षणात भाजपलाच लोकांची पसंती असल्याचंही स्पष्ट झालंय। तर महायुतीत एकत्र लढल्यास त्याचा थेट फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे सरकारच्या विरोधात निर्माण झालेली नाराजी कमी करण्यासाठी महायुतीला आणि आपल्या बाजूने आणखी कल वाढवण्यासाठी महाविकास आघाडीला ठोस कार्यक्रम राबवण्याची गरज आहे। त्यातूनच सत्तेचं समीकरण तयार होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।